We will think of scrapping reservation. राहुल गांधी और वो जब भी बाहर जाते हैं तो हमारे देश की बदनामी करते हैं. मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींना आरक्षणाबद्दल विचारणार आहेत का? 2 वेळा षडयंत्र करून बाबासाहेबांना पराभूत करणारं हेच काँग्रेस आहे. नमस्कार, मी प्रशांत कदम. देशामध्ये आरक्षणाचा द एंड होणार आहे का? हे आरक्षण एक दिवस संपवलं जाणार आहे का? आणि भाजप सोडा काँग्रेस सुद्धा याच विचाराची आहे का? राहुल गांधींच्या एका विधानामुळं गेल्या 2 दिवसांपासून ही राजकीय चर्चा जोरात रंगलेली आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलाचा मुद्दा खूप गाजलेला होता आणि त्यामुळे साहजिक आहे की यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरती राहुल गांधींचं एक विधान सापडल्यानंतर त्या सगळ्या विधानावरून एक गदारोळ निर्माण करण्याची संधी भाजपला मिळाली आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी, अनेक लोकांनी केवळ 6 सेकंदांचा व्हिडिओ क्रॉप करून त्याच्यावरून बघा राहुल गांधी सुद्धा देशातलं आरक्षण एक दिवस संपवण्याच्या विचाराचे आहेत असं म्हणतायत हा प्रचार सुरू केला. पण खरोखर राहुल गांधी असं म्हणाले होते का? मुळामध्ये हा कार्यक्रम काय होता आणि त्याच्यामध्ये राहुल गांधी बोलता बोलता उलट आरक्षणाच्या बाजूची विधानं करत होते. अमेरिकेमधल्या जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीमध्ये एक इंटरॅक्टिव्ह सेशन होतं आणि त्या सेशनमध्ये मुलाखतकारानं राहुल गांधींना आरक्षण भारतामध्ये कधीपर्यंत राहणार हा प्रश्न विचारलेला होता. म्हणजे राहुल गांधी स्वतः सांगत नव्हते की आम्ही एक दिवस आरक्षण संपवणार आहोत वगैरे वगैरे. त्यांना हा प्रश्न विचारला गेला की तुम्ही सातत्यानं आरक्षणाबद्दल बोलत असता, उच्चपदस्थ लोकांमध्ये, केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांमध्ये दलित आदिवासी नाही आहेत असं तुम्ही म्हणत असतात, उद्योगपती मोठे दलित आदिवासी नाही आहेत, तर मग याचं फ्युचर नेमकं इंडियामध्ये तुम्ही कसं बघता? काँग्रेस पक्षाची त्याच्याबद्दलची भूमिका नेमकी काय आहे? हा सगळा इंटरव्ह्यू जो आहे तो राहुल गांधींच्या यूट्यूबवरती सुद्धा आहे, तुम्ही तो पाहू शकता. पण यातली केवळ एक 6 सेकंदाची क्लिप काढून भाजपच्या अनेक लोकांनी त्याच्यावरती अशा कमेंट्स सुरू केल्या की बघा राहुल गांधी हे आरक्षण विरोधी आहेत आणि हा त्यांचा खरा चेहरा आहे. पण जर तुम्ही हा इंटरव्ह्यू बघितला तर मुलाखतकारानं प्रश्न विचारल्यानंतर राहुल गांधी उलट सुरुवातीला हीच भूमिका सांगत होते की देशामध्ये 90% लोक अजूनही व्यवस्थेमध्ये योग्य संधी त्यांना मिळू शकलेली नाहीये. आणि त्याच्यानंतर बोलता बोलता त्यांचं एक वाक्य होतं की प्रॉब्लेम हा आहे की आपण त्याच्या मूळ लक्षणावरती या समस्येचा उपाय शोधत नाहीयेत. आणि त्याच्यानंतर ते असं म्हणाले पुढं की जातनिहाय जनगणनेबद्दल तर ते बोलत असतातच की हे केवळ एकमेव उपाय नाही आहेत याच्या सगळ्या समस्येवरचे, पण इतरही उपाय आहेत. आणि वी विल थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन व्हेन इंडिया इज अ फेअर प्लेस अँड इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस असं त्यांनी त्याच वाक्यामध्ये देखील म्हटलेलं आहे. म्हणजे मुळात राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाबद्दलच्या 2-3 गोष्टींबद्दल आग्रही आहेत. एकतर जातनिहाय जनगणना, त्याच्यानंतर ते असंही म्हणालेले होते की 50% वर आरक्षण आम्ही नेऊ, केंद्र सरकार त्या संदर्भातला कायदा करेल जर आमचं सरकार आलं तर. आणि त्यामुळं राहुल गांधी एकीकडे असं बोलत असताना ते आरक्षणाच्या विरोधात नेमकं का बोलतील हा प्रश्न होता. पण जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींकडे नीट बघू, फॅक्ट चेक करू, तेव्हा लक्षात येतंय की राहुल गांधी असं थेट म्हणालेले नाहीयेत की आम्ही आरक्षण संपवू म्हणून. मुळामध्ये अशाच पद्धतीचं एक विधान 2015 मध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी बिहारची विधानसभेची निवडणूक होती 2015ची, त्याच्या आधी केलेलं होतं आणि त्याच्यावरून बराच गदारोळ सुरू झालेला होता. आता साहजिक आहे की आपल्याकडं आरक्षण हा खूप संवेदनशील विषय आहे, त्यामुळं अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा राहुल गांधींच्या या विधानावरून प्रश्न विचारले जाऊ लागले. मनोज जरांगेंचं उपोषण आंदोलन चालूच आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पेटलेला आहे. त्याचवेळी जरांगे फडणवीसांच्या वरती टीका करतात, तर मग आता आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींना का प्रश्न विचारणार नाहीत असे सुद्धा सगळे सवाल उपस्थित झालेले आहेत. पण मुळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ऐका की राहुल गांधी नेमकं काय म्हणाले. The elephant in the room is that 90% of India, OBCs, Dalits, Adivasis, they don't play the game. They're not even in the game. Caste census is one of 3 ideas. It's a simple exercise to say, okay, we've been, we got independence 1947. We've been going for a while now. Let's see how have the lower castes, backward castes, Dalits, how have they integrated into this system?
what is it actually that they're participating in. Now, there are two other components. One is the idea of a socio-economic survey. So we want to not only understand how many Dalits there are, how many OBCs there are, but we want to understand what their social position looks like, what their financial position looks like, what their economic position looks like. And the third component, which I think is very important, we want to take a look at India's institutions. We want to look at the media, healthcare, we want to look at education, the owners, the structures that deliver these services. And we want to get a sense of what is India's participation in these institutions. We will think of scrapping reservations when India is a fair place. आता खरं तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या केंद्रात आणि महाराष्ट्रात सुद्धा जागा कमी झाल्या. त्याच्यानंतर त्याचं खापर फेक नॅरेटिव्हवरती फोडण्यात आलं. म्हणजे संविधान बदलाचा हा जो सगळा मुद्दा आहे तो आमच्या विरोधात एक फेक नॅरेटिव्हचा भाग होता असं म्हणायला भाजपनं सुरुवात केली. पण मुळामध्ये या संविधान बदलाबद्दल भाजपचेच नेते आरोप करत होते. भाजपचेच उमेदवार खासदार कर्नाटकमधले हे अशा पद्धतीची भाषा करत होते की आम्हाला 400 पार जागा का पाहिजेत, कारण आम्हाला संविधान बदलायचे. त्यामुळं ही संधी त्यांनी थेटपणे विरोधकांना उपलब्ध करून दिलेली होती. आता खरं तर मला हाही प्रश्न पडला की खरोखर जर एक नॅरेटिव्ह तयार करून अशा पद्धतीनं फेक नॅरेटिव्ह, आणि ते देखील विरोधकांना, ज्यांच्याकडं हातामध्ये संस्था नाही आहेत, ज्यांच्या हातामध्ये माध्यमं नाही आहेत, जर या विरोधकांना फेक नॅरेटिव्ह तयार करायला जमतं, तर मग राहुल गांधींच्या या आरक्षणाच्या विधानावर सुद्धा भाजपनं फेक नॅरेटिव्ह करून दाखवायला पाहिजे खरं तर, आणि या त्यांच्या विधानाचा पुरेपूर राजकीय फायदा करून घ्यायला पाहिजे. पण तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे खरोखर राहुल गांधींच्या या विधानावरून भाजप, सगळ्या यंत्रणा त्यांच्या हाताशी आहेत, माध्यमं आहेत, फेक नॅरेटिव्ह तयार करू शकतील का, आणि राहुल गांधी हे आरक्षणाच्या विरोधात आहेत हा मेसेज जनतेपर्यंत पोहोचवू शकतील का, तुम्हाला ते पटेल का, याचं उत्तर कमेंट्समध्ये आवर्जून द्या. पण आपण पुढचा भाग बघू या व्हिडिओमधला. खरं तर मगाशी मी जो उल्लेख केला की 2015मध्ये सरसंघचालक मोहन भागवतांचं एक विधान होतं. आता काही लोकांनी राहुल गांधींचं हे विधान झाल्यानंतर असंही म्हणायला सुरुवात केलेली होती की त्यावेळी मोहन भागवतांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, मग आता राहुल गांधींच्या बाबतीत तेच होतंय वगैरे वगैरे. पण एक फरक लक्षात घ्या, राहुल गांधींना प्रश्न विचारला गेला होता की देशातलं आरक्षण कधीपर्यंत राहणार आहे. मोहन भागवतांनी त्यावेळी ऑर्गनायझरला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे विधान केलेलं होतं, आणि त्या विधानामध्ये सूर असा होता की आपल्याला देशातल्या आरक्षणाचा रिव्ह्यू घेण्याची गरज आहे, त्याच्यासाठी आपण काही एक्सपर्ट कमिटी, चांगल्या तज्ज्ञ लोकांना सोबत घेऊन बनवली पाहिजे. त्यावेळी गुजरातमधल्या पटेल आरक्षण आंदोलनाचा तो सगळा रेफरन्स होता, आणि ते आंदोलन कसं चुकीच्या दिशेनं चालू आहे हे सांगताना मोहन भागवत त्यावेळी म्हणालेले होते. म्हणजे आरक्षणाच्या रिव्ह्यूची गरज त्यांनी बोलून दाखवलेली होती. हा फरक राहुल गांधी आणि मोहन भागवतांच्या विधानामध्ये आहे. अजून एक गोष्ट, त्यावेळी 2014ची लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अवघ्या वर्षभरामध्ये बिहारच्या त्या निवडणुका होत होत्या, पण मोहन भागवतांच्या या आरक्षणाबद्दलच्या विधानाचा मोठा फटका भाजपला बिहारमध्ये बसला, आणि त्यांच्या अवघ्या 53 जागांवरती घसरण झालेली होती. बिहार विधानसभेमध्ये सरकारसुद्धा ते बनवू शकलेले नव्हते. त्याच्यानंतर मग भाजप आणि सगळ्या वर्तुळाची या सगळ्या मुद्द्यावरून खूप धावपळ चालू होती की आम्ही कसे आरक्षणाच्या बाजूचेच आहोत वगैरे वगैरे. आणि अगदी 2024 पर्यंत सुद्धा तुम्ही बघा की मोहन भागवत आता आरक्षणाच्या बाजूची किती विधानं करतात. 2024च्या निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा त्यांनी संघ हा आरक्षणाच्या विरोधात नाही हे ठासून सांगितलेलं होतं. त्यामुळं आरक्षण हा राजकीय संवेदनशील विषय आहे, त्याच्याबद्दलचं एखादं विधान सापडलं की त्याच्यावरून चर्चा खूप सुरू होतात. पण या सगळ्याबद्दल राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा गदारोळ उडालाय. आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये राहुल गांधींना काही प्रश्न विचारले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्याच्याबद्दल बोलले, भाजपचे नेते सुद्धा बोलले. काय म्हणाले ऐका. राहुल गांधी विरोधी पक्ष के विपक्ष के नेता है, और वो जब भी बाहर जाते हैं तो हमारे देश की बदनामी करते हैं, देश के प्रधानमंत्री की बदनामी करते हैं, देश की जनता की बदनामी करते हैं, और अपने देश को नीचा दिखाने का काम करते हैं. मैं उनका निंदा करता हूं. और आज तो उन्होंने कहा कि हम आरक्षण रद्द करेंगे. वो आरक्षण विरोधी चेहरा उनका अभी खुलकर सामने आया है. आज खऱ्या अर्थाने काँग्रेसची भूमिका राहुल गांधीजींच्या तोंडून
ही स्पष्टपणे देशासमोर आणि जगासमोर आली. या माध्यमातून राहुल गांधीला तर प्रश्न आहेच, परंतु मनोज जरांगे पाटलांना देखील माझा प्रश्न आहे. काय मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींना आरक्षणाबद्दल विचारणार आहेत का? राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोललेले आहेत. एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह तयार करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट या ठिकाणी करायची, हे अतिशय चुकीचं आहे. भारताच्या संविधानाचा किंवा संविधानकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने कधीही सन्मान केला नाही. बाबासाहेबांना त्यांनी लोकसभेमध्ये निवडून देखील जाऊ दिलं नाही. 2 वेळा षडयंत्र करून बाबासाहेबांना पराभूत करणारं हेच काँग्रेस आहे. आणि ज्यावेळी राहुल गांधी हे बोलले त्याच्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी स्वतः सुद्धा अमेरिकेतल्याच एका इंटरव्ह्यूच्या दरम्यान सांगितलं की माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला, पण आम्ही पुन्हा एकदा सांगतो की ज्यावेळी आमचं सरकार येईल त्यावेळी आम्ही आरक्षणाची मर्यादा 50% वर नेऊ आणि ज्या ज्या घटकांना आरक्षण हवं आहे त्या त्या प्रमाणामध्ये ते जातनिहाय जनगणनेच्या माध्यमातून देऊ. म्हणजे जातनिहाय जनगणना आणि 50% पुढे आरक्षण या 2 मुद्द्यांवरती राहुल गांधी ठाम आहेत, आक्रमक आहेत. फक्त त्यांनी जो मुद्दा वापरलेला होता किंवा जे वाक्य वापरलेलं होतं की ज्यावेळी देश हा एका म्हणजे व्हेन इंडिया विल बी अ फेअर प्लेस, त्यावेळी आम्ही आरक्षण जे आहे ते रद्द करण्याच्या संदर्भातला विचार करू. पण त्याच्या आधी हा देश अजूनही फेअर प्लेस नाही आहे, म्हणजे अजूनही तिथं सगळ्यांसाठी समान संधी उपलब्ध नाही आहेत, हे सुद्धा त्यांनी या मुलाखतीत सांगितलेलं होतं. We feel very strongly that there is a very, very deep problem of participation, and we're going to address that problem. I don't see it as a Mandal versus Kamandal issue, and what we're saying is different than the idea of only reservations. What we're saying is we want a comprehensive understanding first of what's going on, and then we're going to apply a series of policies to correct it, reservation being one of them. Right. We've also said that we're going to, somebody said, somebody misquoted me yesterday saying that I'm against reservations. I've been saying again and again and again, we're going to increase reservations beyond 50%. And I'm not against reservations. आता राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यांच्या अनेक विधानांची गेल्या 2 दिवसांमध्ये अगदी राष्ट्रीय डिबेट प्रमाणे चर्चा झालेली आहे. साहजिक आहे, राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून मणिपूर सोडून सगळ्या ठिकाणी फिरतायत, पण त्यांच्या विधानाची चर्चा होत नाहीये. राहुल गांधींच्या विधानाची चर्चा मात्र होतीये. कांग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी याच्याबद्दल काय म्हटले ते ऐका. जीवन में ना शुक्रगुजार जरूर होना चाहिए और जहां भी थैंक यू बने जरूर कहना चाहिए. तो मोदी जी के भक्तों को और उनके चरण चुंबकों को आज बहुत बड़ा वाला थैंक यू. ना आप मनगढ़ंत बातें रचते, ना आप आरोप लगाते, ना आप काट छाट कर बयान चलाते, ना राहुल जी की बात और मुस्तैदी से इतनी दूर दूर तक पहुंचती. आपने फालतू का आक्रोश जताया और आपकी कलई खोलने का मौका हमें मिल गया. राहुल जी की बात को और बढ़ाने का मौका मिल गया. टीवी वाले डिबेट करने लगे. एक बात लेकिन समझ में नहीं आती, मोदी जी भी बड़ा विदेश जा रहे हैं आजकल. रशिया गए, यूक्रेन गए, यार कहां कहां घूमते रहते हैं बस मणिपुर को छोड़कर. वहां से कोई खबर ही नहीं आती है, कोई चर्चा ही नहीं होती है. जो इतनी बड़ी बड़ी पहले टीवी डिबेट होते थे, पप्पा की बातें होती थी और रुकवाने की बातें होती थी, वो सब कुछ हो ही नहीं रहा है. गायब से हो गए मोदी जी. त्यामुळं मी जसं म्हटलं की राहुल गांधींचं जे विधान होतं ते एका प्रश्नाला दिलेलं उत्तर होतं आणि भारतामध्ये अजूनही सगळ्यांना समान संधी नाहीये. ज्यावेळी ती उपलब्ध होईल त्यावेळी आरक्षण हटवण्याचा विचार होईल असं ते म्हणालेले होते. सोबतच पुन्हा एकदा त्याही गोष्टीचा उल्लेख झाला या सगळ्या टीकेच्या दरम्यान की बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळा लोकसभेत काँग्रेसनंच पराभूत केलेलं होतं. पण लक्षात घ्या की याच काँग्रेसनं बाबासाहेबांना घटना बनवण्याच्या त्या समितीवरती केवळ घेतलेलं नव्हतं, सदस्य नव्हतं केलं, तर त्याचं चेअरमन सुद्धा केलेलं होतं. आणि स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ही गोष्ट म्हटलेली होती की काँग्रेसनं म्हणजे ते केवळ मला सदस्य बनवू शकले असते, पण त्यांनी मला त्या कमिटीचा अध्यक्ष केलं
आणि नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्री म्हणून सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनाच संधी देण्यात आलेली होती. त्यामुळं एक 6 सेकंदाचा व्हिडिओ काढून त्याच्यावरून हा सगळा प्रचार केला जातोय. साहजिक आहे, संविधान बदलाच्या त्या सगळ्या चर्चेचं दुःख अजूनही कमी झालेलं नाही आणि त्याच्यामुळं कदाचित ही संधी सापडल्यानंतर हा प्रयत्न जो आहे तो जोरात करण्यात आला. पण मी जसं म्हटलं, खरोखर काय हरकत आहे की जर भाजपच्या हातामध्ये इतक्या सगळ्या यंत्रणा आहेत, मीडिया आहेत, तर त्यांनी हे आता फेक नॅरेटिव्ह करून दाखवावं. निवडणुका तर आहेतच, आत्ता हरियाणा काश्मीरमध्ये आहेत, नंतर महाराष्ट्रात आहेत, झारखंडमध्ये आहेत. खरोखर हे फेक नॅरेटिव्ह राहुल गांधींच्या या विधानावर भाजपला करता येईल का, की या सगळ्या मुद्द्यावरती संघाची जी याच्या आधीची जी विधान आहेत आणि ती वारंवार होत असतात. म्हणजे 2015ला केवळ मोहन भागवत बोललेले नव्हते, मनमोहन वैद्य आणि इतर संघाचे जे लोक आहेत त्यांनी सुद्धा त्या संदर्भातली विधानं केलेली होती. त्यामुळं राहुल गांधींच्या या एका विधानावरून जी चर्चा, टीका सुरू झालेली आहे ती खरोखर किती योग्य आहे याचा विचार करायला पाहिजे. अगदी राजीव गांधींची जुनी विधानं काढून वर्तमानपत्रातून की आरक्षणाच्या अशा प्रयत्नांमुळे केवळ निर्बुद्ध लोकांना संधी मिळते, हे त्यांचं एक वाक्य काढून सुद्धा आत्ता सांगितलं जात आहे. पण या सगळ्या प्रयत्नामध्ये हा फेक नॅरेटिव्ह खरोखर जनतेपर्यंत पोहोचेल का? तुम्हाला काय वाटतं? या सगळ्याबद्दल राहुल गांधींच्या या विधानावरून तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ते आवर्जून करा. धन्यवाद.